बातमी सांगलीच्या आखाड्यातून आहे। सांगलीमध्ये विशाल पाटलांनी बंड कायम ठेवल्यामुळे आता सांगलीमध्ये तिरंगी लढत होणार आहे। कोणत्याही आमिषाला बळी पडणार नाही असं विशाल पाटील यांनी कार्यकर्त्यांना सांगितलेलं आहे। तर दुसरीकडे त्यामुळे महाविकास आघाडीची अडचण चांगलीच वाढली आहे। सांगलीच्या मशाल विरुद्ध विशाल लढतीचा आढावा घेऊया एका रिपोर्टमधून। सांगलीत महाविकास आघाडीची डोकेदुखी वाढली। सांगलीतून विशाल पाटलांची माघार नाहीच। विशाल पाटलांच्या मनधरणीचे प्रयत्न फोल। काँग्रेसचे बंडखोर उमेदवार विशाल पाटील यांनी आपलं बंड कायम ठेवलं। त्यांनी आपला उमेदवारी अर्ज मागे घेतलेला नाहीये, त्यामुळे महाविकास आघाडीच्या अडचणीत वाढ झाली आहे। शेवटच्या क्षणी विधान परिषद किंवा राज्यसभा सदस्यत्वाची ऑफर स्वीकारून ते आपलं बंड मागे घेऊ शकतात अशी चर्चा होती। मात्र विशाल पाटलांनी माघार न घेतल्यामुळे आता सांगलीच्या रिंगणात 3 पाटलांची लढत होणार आहे। मला स्वतः स्वार्थ असता तर मिळणारं पद घेऊन निश्चितच मी माघार घेतली असती। हा लढा जनतेचा आहे, मी जनतेचा उमेदवार आहे, मी स्वाभिमानी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांचा उमेदवार आहे। येणारी निवडणूक ही काँग्रेस पक्षाचा उमेदवार म्हणून मी स्वतःला समजतो। सांगली जिल्ह्यात काँग्रेस पक्ष हायजॅक करायचा, बंद करायचा, संपवायचा प्रयत्न झाला। आज काँग्रेस पक्ष नवीन चिन्हाने, जसे इतर पक्ष नवीन चिन्हाने पुन्हा काँग्रेस पक्षाची बांधणी करतात, त्या पद्धतीनं नवीन चिन्ह घेऊन, लिफाफा हे चिन्ह घेऊन काँग्रेस पक्षाचा एकनिष्ठ कार्यकर्ता हा येणाऱ्या निवडणुकीत काँग्रेस पक्षाच्या विचाराचा खासदार हा निवडून देणार। दरम्यान विशाल पाटलांना लिफाफा चिन्ह मिळाल्यानंतर कार्यकर्त्यांनी जोरदार जल्लोष केल्याचं पाहायला मिळालं। विशाल पाटलांच्या बंडखोरीमुळे ठाकरे गटाच्या चंद्रहार पाटलांची मतं विभागली जाणार आहेत। मशाल विरुद्ध विशाल कसा असेल सामना एक नजर टाकूया। 2019च्या निवडणुकीत विशाल पाटलांनी स्वाभिमानी संघटनेच्या तिकिटावर निवडणूक लढवली। यावेळी विशाल पाटील यांना 3,44,643 मतं पडली। वंचितच्या तिकिटावर गोपीचंद पडळकर यांना मिळालेली 3 लाख मतं निर्णायक ठरली होती। महाविकास आघाडीने एकच उमेदवार दिला असता तर भाजपला ही निवडणूक सोपी नव्हती। मात्र विशाल पाटलांमुळे मतविभागणीचा फटका काँग्रेसला बसणार आहे। महाविकास आघाडीकडून चंद्रहार पाटील तर भाजपकडून संजय काका पाटील आणि अपक्ष म्हणून काँग्रेसचे विशाल पाटील हे निवडणूक रिंगणात उभे असणार आहेत। तर विशाल पाटील यांचे मन वळवण्यात काँग्रेस नेत्यांना अपयश आले आहे। त्यामुळे सांगलीचे पडसाद हे महाराष्ट्रभर उमटणार का हेच पाहावं लागणार आहे। विजय पाटील, साम टीव्ही न्यूज, सांगली।